नमस्कार दर्शको, उजनी धरणाची दिनांक 12 सप्टेंबर शुक्रवारची अपडेट आपण आता पाहणार आहोत. तर प्रथम वीर धरणातून सोडण्यात येत होता तो विसर्ग पाहूया. वीर धरणातून मुख्य सांडव्यातून 0 क्युसेकचा विसर्ग होता, परंतु इतर मार्गातून जसं पॉवर हाऊस अन्य मार्गातून जोगाई नीरा नदी पात्रामध्ये साधारणतः 2500च्या आसपासचा विसर्ग सोडण्यात येत होता. तो रात्री काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार रात्री 11 वाजल्यापासून काल पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. तर सध्या उजनी धरणात येणारी दौंडकडूनची आवक ही कमी झाली असून ती सध्या 5135 क्युसेक्स आहे. तर उजनीतून सध्या भीमा नदी पात्रामध्ये 3000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत आहे. हा विसर्ग कालपर्यंत 7000 क्युसेकचा होता. तर इथून पुढची अपडेट पाहण्या अगोदर आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व जमलं तर चांगल्या बातम्यांसाठी निश्चितपणे लाईक करून प्रोत्साहन देत जावा. तर उजनीतून सध्या सीनामाडा योजनेत 180 क्युसेक्स, वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्स, दहगाव उपसा सिंचन योजना 40 क्युसेक्स, कॅनॉल 600 क्युसेक्स, तर बोगदा 200 क्युसेक्सने सुरू आहे. बोगद्यामध्ये 200 क्युसेकचा विसर्ग सध्या सुरू करण्यात आलेला आहे. तो पूर्णपणे बंद होता. आता उजनीतून 3000 क्युसेक्स अधिक 1600 क्युसेक्स असा 4600 क्युसेकचा विसर्ग थेट भीमा नदी पात्रामध्ये सध्या सोडण्यात येत आहे. तर धरणाची आजची टक्केवारी ही 108.19% झाली असून उजनीत एकूण पाणीसाठा हा 121.62 TMC झाला असून यातील उपयुक्त पाणीसाठा हा 57.96 TMC झाला आहे. अशाच पुढील व महत्त्वपूर्ण ताज्या अपडेटसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा व मिळवत राहा महत्त्वाच्या अपडेट.